के चिंचवली यांना विनंती आहे आपण मंचावरती या. प्रवीण शेठ मात्रे आपल्या या ठिकाणी वाट पाहत आहेत. त्यानंतर सनी फाटे यांचा सन्मान देखील आपण या मंचावरती करतो. सनी या आपण. चला मैदानात चेंडू द्या. 3 ओव्हरची असेल मॅच. सामन्या लगेच सुरुवात करा. सनी पाटे यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय सर्व अतिथी मान्यवर आणि सर्व अतिथी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या उपसरपंच चषक 2025 मध्ये केला जातोय. त्यानंतर अंकितजी म्हात्रे यांना विनंती आहे आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने निश्चितपणे केला जाईल. फार चांगली स्पर्धा आहे. श्री गणेश युवक मित्रमंडळ मोहो यांच्या वतीने ऑर्गनाइज उपसरपंच चषक अर्थातच उपसरपंच अक्षता प्रवीण म्हात्रे यांच्या नावाची टुर्नामेंट. प्रवीण शेठ म्हात्रे देखील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय. नेक्स्ट प्रतीक म्हात्रे यांना विनंती आहे. प्रतीक म्हात्रे आपण मंचावरती या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने होईल. दोन्ही टीम आपण आपला 12वा खेळाडू पाठवायचा. 3 ओव्हरची असेल मॅच याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि रिव्ह्यू नसेल पंचांचा जो ऑनफिल्ड डिसिजन असेल त्यावरती आपण जाणार आहोत. विशालजी शेळके यांना विनंती आहे आपण देखील या. आपला सन्मान या मंचावरती केला जातोय. विशाल शेळके. त्यानंतर निखिल पाटील यांना विनंती आहे आपण देखील मंचावरती या. आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत आणि आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. निखिल पाटील. सन्माननीय तुकारामजी उलवेकर मोरबे गावचे यांना विनंती आहे आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपला देखील मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय पिंट्या शेळके यांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपला देखील स्वागत आहे. आपला सन्मान या मंचावरती होईल. बोलूया मॅच कडे. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चाललाय. फलंदाज राहुल भोईरनं 2 धावा, रोहित पाटीलनं 2 धावा मिळवल्यात. 2 धावसंख्या स्थिरावली ती 2 या आकड्यावरती. गावदेवी पाळी आणि त्यानंतर श्रीराम चिंचवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरची मॅच आहे. कोणता संघ हा सामना जिंकेल आणि इथून जो सामना जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये दाखल होईल. अर्थातच सेमीफायनल नंबर 1 ची लढत. गोलंदाज तयार. खूप चांगला बॉल. लाऊड अपील पंचांकडे पाहायला मिळाले. सगळ्या खेळाडूंनी अपील देखील केली आहे. पंचांवरती दबाव तंत्रणा वापरण्याचा प्रयत्न होतोय. पंचांचा इशारा आला नाही आहे. डिस्कस करतील आणि त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत येईल. पंच काय निर्णय. फलंदाज बाद. इट्स अ विकेट. पहिला धक्का मिळतोय तो गावदेवी पाली टीमला. फलंदाज बाद झालाय. पहिला झटका मिळालाय तो गावदेवी पाली टीमला. फलंदाज रोहित पाटील ठरलाय बाद. 2 धावसंख्येवरती पहिला झटका. सुरुवात थोडी खराब झाली या गोलंदाजी मार्क वरती. आपण पहिला गोलंदाज चिंचवली टीम कडून पाहतोय.
नीरज जांभळे खूप चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक आपण मार्गाचं असताना पाहतोय. गोलंदाज तयार आहेत. चेंडू वेगवान पाहायला मिळालाय, खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती चेंडू डिलिव्हर केलाय आणि इथून मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी. 2 धावसंख्या फक्त धावफलक्यावरती, बॉल फेकून झालेत ते 3 आणि 2 धावा लागल्यात. हा चेंडू यावेळेला व्ही आकारात सरळ बॅटनं बॅकचुटी बॉलर, खूप चांगला फटका, एक टप्पा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येईल हा चौकार. चौकार, चौकाराच्या साह्याने 6 धाव संख्या झाली आहे ती गावदेवी पाळली टीमची. या वेळेला देखील खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, अगदी वाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू गोलंदाज नीरज जांभळेने या ठिकाणी टाकलाय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. 5 बॉल अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू, गोलंदाज तयार. शेवटचा बॉल फुल टॉस पाहायला मिळालाय, चांगला फटका, फिल्डर प्रयत्न करत होते परंतु त्यांच्यापासून थोडासा दूर राहिला बॉल. शेवटच्या बॉलवरती येईल हा चौकार. थँक्यू सो मच डीजे. पहिली ओव्हर संपली, 10 धावा धावफलकावरती. एक सुरुवातीची विकेट गेली आहे. रोहित पाटील 2 धावसंख्येवरती मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज आपण महेंद्र शेळकेला मैदानात पाहतोय. 2 चौकार लगावल्यात, चांगली फलंदाजी महेंद्र शेळकेच्या माध्यमातून झाली आहे. 4 बॉल आणि 8 धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. दुसरं षटक चालू होईल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज चिंचवली टीम कडून अंकुश शेळके आलाय. अंकुश शेळकेचा पहिलाच बॉल, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. स्ट्राइक एंड वरती देखील लेफ्टी बॅट्समन आपण राहुल भोईरला पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडूची सांगता, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, हा टप्पा अचूक आहे. या टप्प्यावरती जर गोलंदाजी झाली तर निर्धाव चेंडू येऊ शकतात. पहिला चेंडू आलाय डॉट. 10 धावसंख्या लागली आहे ती गावदेवी पाळली टीमची. हा चेंडू प्रॉपर हिट, तडाखा दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून, लांब लचक बिग हिट, षटकार 6. चला व्हॉलंटियर्सला विनंती असेल मो टीमच्या की सर्वांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या.
कारण जर बॉल गेला तर मग खेळाडू आणण्यासाठी जात आहेत. त्यामुळं व्हॉलेंटियर्सला विनंती आहे की आपण बॉर्डर लाईनच्या अगदी सभोवताली बसा. षटकार आलाय, चांगला फटका आपण राहुल भोईरच्या बॅटमधून पाहिलाय. प्रॉपर टायमिंग झालं आणि या मैदानावरती जर प्रॉपर टायमिंग झालं तर निश्चितपणे षटकार आणि चौकार पाहायला मिळत असतो. या वेळेला देखील आपण पाहिलं तर दिशा थोडीशी बदलली आहे. मागचा बॉल अगदी हाफ पद्धतीचा पाहायला मिळाला. बॉल अगदी समोर टाकलाय. आउटसाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळते आहे आणि मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉलची सांगता झाली आहे. धाव फलक तिथेच स्थिरावलाय ते 16 या आकड्यावरती. मोहोगावच्या व्हॉलेंटियर्सनं जेल टिपला तर 500 रुपयात प्रवीण जी मात्रे यांच्याकडून. चला आता तरी या व्हॉलेंटियर जाण्यासाठी जा. जेल टिपली तर 500 भेटतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवरती धावून कंप्लीट केल्यात आणि 2च्या बरोबरीनं टीमची धावसंख्या पोहोचेल ते 18 वरती. उर्वरित आपण पाहिलं तर या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज अंकुश शेळके या गोलंदाजानं. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या गावदेवी पाली टीमला. 19 वरती टोटल जम पोहोचेल. 2 बॉल अजून बाकी आहेत. 19 धावा झाल्यात. चांगल्या धाव संख्येकडे आपण पाहिलं तर पाली संघ वाटचाल करतोय. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आणि डावकुऱ्या हाताचा फलंदाज असा बॅटल, अशी लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. फुल टॉसचा फुल लॉस केलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार येतोय फलंदाज राहुल भोईरच्या बॅटमधून. ताकद आहे ही ओळख आहे राहुल भोईरची. अशा फटकेबाजीसाठी तो ओळखला जातोय. 2 षटकार लगावलेत. फार चांगली फलंदाजी. या षटकातील हा शेवटचा बॉल. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न. लॉंगरच्या वरून आणखीन एक बिग हिट आणि टोला पाहायला मिळालाय. सलग या षटकातील हा 3रा षटकार. 6. खूप चांगली फलंदाजी. 2 ओव्हर संपल्यात. ऑन स्क्रीन वरती आपण धाव संख्या पाहतोय ती 31. 1 विकेट गमावल्यानंतर 31 धावा धाव फलकावरती. गोलंदाज अंकुश शेळकेवरती पूर्णपणे राहुल भोईर हा खेळाडू बरसलाय. 3 षटकार लगावलेत आणि तब्बल 21 धावा त्याला कुठून काढल्यात. जबरदस्त बॅटिंग. शेवटची ओव्हर अजून बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील ते आपल्याला आता पाहावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढा सेकंड इनिंगमध्ये धावा बनवताना, धावांचा पाठलाग करताना चिंचवली टीमला त्या धावा थोडूशा जड असतील, कारण चेसिंगचा असलेला दबाव. शेवटचा गोलंदाज जय शेळके या गोलंदाजाला आपण पाहतोय. युवा गोलंदाज, यंग टॅलेंट. युवावरती जिम्मेदारी सोपवली आहे. कमबॅक करावं लागेल जयला आता. ऑन स्ट्राइकर वरती महेंद्र शेळके यांना आपण पाहतोय. 8 धावा संख्येवरती ते बॅटिंग करतायत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल कॅरी करण्याचा प्रयत्न झाला होता. जेल ड्रॉप झालाय. एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पोचेल ती 32 वरती. अजून 5 बॉल बाकी आहेत. स्ट्राइक एंड वरती आता राहुल भोईर आलाय. राहुल भोईरनं मित्र म्हणजे स्वतःवरती दाखवलेला आत्मविश्वास आणि एकच धाव या चेंडूवरती फक्त घेतली आहे, म्हणजे स्वतः स्ट्राइक एंड वरती आलाय. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे स्किल आहे आणि नक्की त्याच्यामध्ये असलेली क्षमता त्यानं मागील ओव्हरमध्ये दाखवून दिली आहे. 32 धावा लागल्या धावफलकावरती. 5 बॉल अजून बाकी आहेत. फिल्डिंगमध्ये चेंज पाहायला मिळालाय.
ऑन साईडला फिल्डर आपण पाहिले तर 2 फिल्डर पाहतोय आपण, एक डीप स्क्वेअरला, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र चांगल्या लेंथवरती चेंडू डिलिव्हर झालाय आणि निर्धाव चेंडू जे सांगतात डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची नितांत गरज आहे आता ती चिंचवली टीमला. जेवढे डॉट बॉल या सत्रामध्ये ते टाकतील तेवढ्या धावा दुसऱ्या इनिंगमध्ये कमी बनवाव्या लागतील. बॅटची कट, अगदी फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू येत असताना मिळेल ती अवघी सिंगल रन. सिंगल पेक्षा जास्त काही नाही, सिंगल रन फक्त मिळते आणि सिंगलच्या साह्याने स्ट्राईक रोटेट होईल. महेंद्र शेळके आता स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकता आणि धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 33. लॉस ऑफ 1 विकेट. पहिली विकेट रोहित पाटील बाद झालाय, त्यानंतर कमबॅक चालू आहे. चांगली फलंदाजी राहुल भोईर आणि महेंद्र शेळकेची राहिली आहे. 33 वरती 1 अशी सध्याची स्थिती गावदेवी पाळी टीमची आपण पाहतोय. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची अपेक्षा पाली टीमच्या प्रेक्षकांना देखील असेल. तो मोठा फटका बॅकफुट वरती येऊन पंच केलाय. बाहुबली स्टाईलने ताकदीचा वापर केलाय. लॉंग ऑनच्या वरून ठोकला हा षटकार. खूप चांगला फटका, बॅकफुट वरती आले, जागा बनवली, बॉलला प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये घेतला आणि मग पाठवला सीमापार षटकार. फुल टॉस बॉल होता, हवेत आहे. आकाश बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अंकुश कडून झालाय. 2 धावा मिळतील. तिसरीचा प्रयत्न होणार होता तितक्यात महेंद्र शेळके आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपात झाला बाद. खेळ टिपलाय, फलंदाज झाला बाद. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिली इनिंग संपली, पहिल्या सत्राची समाप्ती झाली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी पाळी टीमनं 41 धावा बनवल्यात आणि इथून आता उर्वरित दुसऱ्या इनिंगमध्ये 18 बॉल आणि विजयासाठी श्रीराम चिंचवली टीमला 42 धावा संख्येची गरज. आपण यायचं आहे मंचावरती, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच स्पर्धेचे सर्व प्रवीण शेठ मात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला इथे बोलवण्यात येते. रोहित पाटील पाली यायचे आपण. तर पुढील होणारी मॅच जय बापदेव पाली विपक्ष शिवकर
दोन्ही टीमचे संगणक या आपण इनिंग ब्रेक झालेला आहे, टॉस केला जाईल. शिवकर विपक्ष पाली या दोन टीमच्या संगणकाला आम्ही पहिला पुकार करू पहा. इनिंग ब्रेक झालेला आहे, तुम्हाला टॉस करण्यासाठी लगेचच अतिथी मंचावर यायचं आहे. तर पुढील होणारी मॅच जय बापदेव पाली विपक्ष शिवकर दोन्ही टीमचे संगणक यायचे आपण लगेच टॉस करण्यासाठी. विनंती असेल तुम्हाला. पहा शेवटचा पुकार असेल पाली विपक्ष शिवकर. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल असा स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की यायचे आपण. चालू असलेली मॅच आपण इथे पाहतोय. विनर विनर हा सामना खेळवला गेला. श्रीराम 11 चिंचवली त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाली संघ टॉस जिंकला होता. चिंचवली संघाने इन्व्हाइट केलं होतं बॅटिंगसाठी पाली संघाने बॅटिंग करत असताना टोटल 41 धावा 18 चेंडूमध्ये बनवल्या आणि 42 धावांचं लक्ष ठेवले गेले ते चिंचवली संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करण जांभळे आणि अमोल शेलके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलेत. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला मिळाला तो म्हणजे अमोल शेलके आपल्याला सलामीला जाताना पाहायला मिळतोय. टोटल 42 धावा कशा प्रकारे धावांचा पाठलाग राहील हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण राहील आणि कशा प्रकारे धावा डिपेंड करेल टीम पाली हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी निलेश शेलके सज्ज झालाय. 3 षटकाचा सामना आहे. 18 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि 42 धाब्यांची गरज ते म्हणजे चिंचवली टीमला. टोटल 41 धावा बनवल्या. जो संघ जिंकेल तो थेट फायनलच्या दिशेने रवाना होईल यामध्ये तील मात्र शंका नाही. कारण 8 संघाचा पोल आहे. 8 संघ खरं तर आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. एक दिवसीय शृंखला श्री गणेश युवक मित्रमंडळ मोह आयोजित उपसरपंच चषक 2025 हे दमदार आयोजन. वेलकम बॅक. जमलेल्या तमाम सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे अकाउंट ओपन केलं अमोल शेलकेनं टीमचं आणि स्वतःचं देखील. एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या 1 आपण पाहतो बिनबाद. 42 धावा करायच्या तिथून 14चा सरासरी मात्र इथून गाठावी लागेल ते म्हणजे टीम चिंचवली संघाला. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके येणं अनिवार्य राहील टीम चिंचवली संघासमोर. गोलंदाज तयार. निलेश शेलकेवर हल्ला बोल केला जातोय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू जाईल सरला धन 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 करत सीमा पार. करण जांभळेच्या बॅट मधून येतोय हा चौकारच्या. मच 4 धाब्याने अकाउंट फ्लाय झालं. टोटल धावा लागले धाव फलकावरती 5 धावा धाव फलकावरती आपण इथे पाहतो बिनगडी बाद. सुरुवात चांगली राहिली ती म्हणजे चिंचवली टीमची 14ची सरासरी इथून गाठायची आणि ती गाठतील का हे देखील पाहणं गरजेचं. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होईल का. करण जांभळेसाठी लेंथ मध्ये चेंडू होता स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. दांडी गुल केली जाते. पहिला करार झटका टीम चिंचवली संघाला. करण जांभळे बॅक टू द डगआउट.
इथून मात्र विकेट्स पतन. पहिला करारा झटका टीम श्रीराम 11 चिंचवली संघाला मॅचमध्ये कमबॅक केलंय ते म्हणजे गावदेवी पाली संघाने. टोटल 5 धाबा धाव फलकावरती एक गडी बाद झालेला आहे. तर यस चेक करू. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आम्ही इथे ऑन स्क्रीन इथे चेक करणार आहोत. गोलंदाजांवरती इथे आक्षेप घेण्यात आलेला आहे. गोलंदाज बारक्या शेळके गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकुश शेळके बॅट्समन आपण पाहतोय संघाचा संघनायक. एक अष्टपैलू खेळाडू आहे टीम चिंचवली संघाचा. इथून अंकुश शिर्केला चांगली बॅटिंग करावी लागेल. संघाला गरज आहे. संघ अडचणीमध्ये इथून सापडलाय. अडचणीतून बाहेर काढण्याचं काम इथून करेल का? इथून अंकुश शिर्के गोलंदाज तयार बारक्या. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलंय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आता मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असलं की खरं तर कर्णधारासाठी डोकेदुखी जरूर असते. फिल्डिंगची व्यूहरचना वारंवार चेंज करावी लागते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये चित्र दिसत असताना. पहिला चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न डीपमध्ये केलाय. हा चेंडू दूरवरून खेळाडू येतील. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न देखील इथं सफल झालाय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 7 धावा धाव फलकावरती एक बाद. इथून एखादा मोठा फटका येणं तेवढंच गरजेचं राहील टीम चिंचवली संघासमोर. आपण पाहतो टोटल 7 धावा धाव फलकावरती. धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा धाव फलकावरती करायचे. त्यामुळे इथून धावा जलद गतीने कशा येतील याचा प्रयत्न करावा लागेल चिंचवली टीमला. अमोल शिल्के सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यानंतर अंकुश देखील आपण पाहतो. इथे पहा चेंडू पिच झाल्यानंतर मोठा फटका लगवायचा होता. खोलवर राहिला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलमध्ये प्रॉपर टायमिंग झाला नाही. बॅक टू द बॉलर चेंडूची अडवणी केली. तिथे मात्र डॉट चेंडू निर्धाव चेंडू फेकला जातोय. आता इथून मात्र षटकातला अखेरचा चेंडू शेवटचा चेंडू असेल. 7 धावा धाव फलकावरती. इथून एखादा मोठा फटका बरंच काही सांगून जाईल चिंचवडी संघाला आणि तो मोठा फटका येईल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. शेवटच्या चेंडूवर टॅप केला. इथे देखील कोणतीही धाव नाही. क्या बात आहे. चांगलं षटक राहिलंय ते म्हणजे इथून गोलंदाज बारक्या शिल्केचं. इथून षटकाची होईल समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 42 धावांचा पाठलाग करत असताना टीम श्रीराम 11 चिंचवली संघ जाऊन पुसलाय 7 या आकड्यावरती. आता येणार चेंडू 12 आणि धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे 35. मिहिका 11 जे बापदेव पाली विपक्ष शिवकर ओम गुरुदत्त शिवकर या दोन टीम दरम्यान टॉस केला जातोय. पावड्यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. तर दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात केली जाईल. टॉस देखील केला जातोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट. बनितो आझादी नाही तो बर्बादी. अमोल शिल्के स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. मागील मॅचमध्ये स्विच हिट आपल्याला कडक पाहायला मिळाला होता. खरं तर षटकारा करता तो चेंडू गेला होता. इथून मात्र डॉट बॉल. इथून मात्र डॉट चेंडू जसे खरं तर फलंदाज खेळतील तसतसा प्रेशर पूर्णपणे फलंदाजांवरती क्रिएट केला जातो. गोलंदाज प्रणय आलाय गोलंदाजी मार्कवर. इथे पाऊन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. गतीने बीट केलं खरं तर अमोल शिल्केला. अतिरिक्त गती इथे या चेंडूवरती जाणवली आणि इथून मात्र लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकलाय. त्यामुळे आता मात्र पूर्णपणे प्रेशर क्रिएट केले जाते ते फलंदाज टीम चिंचवली संघासमोर. ओम गुरुदत्त शिवकर संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून निर्णयाची अंमलबजावणी लगेच करा पहा. फुलटॉस होता. इथे मात्र प्रहार करण्याची संधी प्राप्त झाली होती परंतु अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मिड विकेट मध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे. टोटल 8 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत.
तर टॉस शिवकर टीमने जिंकलाय. शिवकर टीम निर्णयाची अंमलबजावणी करून लगेच या मॅच नंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. बक्षीस पात्र फेरीसाठी चालू असलेली मॅच आपण पाहतो. जो संघ जिंकेल तो मेगा फायनलमध्ये जरूर दाखल होईल. इथून मात्र अडचणीमध्ये संघ सापडलाय तो म्हणजे श्रीराम 11 चिंचवली संघ. इथून मोठे फटके येत नाहीयेत. इथून मोठे फटके खरं तर संघनायक अंकुश शिल्के आणि अमोल शिल्केला इथून मारावे लागतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो प्रणय. ऑफ स्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न, लगातारचा तिसरा चेंडू इथं डॉट खेळला जातोय. अंकुश शिल्के बॅट अँड बॉलमध्ये संपर्क कोणताच पाहायला मिळत नाही. पूर्णपणे डगआउटमधून निराशा आपल्याला पाहायला मिळते. शांत पद्धतीचं क्रिकेट. चला चेक केलं जाईल पहा. गोलंदाजांवरती इथे आक्षेप घेण्यात आलाय. ऑन स्क्रीन आम्ही इथे पाहू. येस थँक्यू. आक्षेप घेतला नाही पहा. धन्यवाद. टोटल 8 धावा धावफलकावरती. अखूट टप्प्याचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक झेलची संधी, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू तिथे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरी धावेने कोणताच फरक पडणार नाही ते म्हणजे गावदेवी पाली संघाला, कारण टोटल 42 धावा करायचेत आणि धावफलकावरती धावा लागले त्या म्हणजे फक्त आणि फक्त 9 धावा. आता मात्र विजयाची चाहूल लागली ती म्हणजे गावदेवी पाली संघाला, कारण मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी राहिली ती म्हणजे गावदेवी पाली संघाची. इथून मॅच जिंकायची असेल खरं तर चिंचवली संघाला तर प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं राहील. इथे सोडून दिलाय चेंडू. खरं तर पंचांचा इशारा येईल, इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. पायाला चेंडू लागलाय त्यामुळे हा चेंडू निर्धाव असेल. षटकाची होईल इथून समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्येचा विचार केला श्रीराम 11 चिंचवली संघ धाव फलकावर धावा 9, एक गडी बाद. आता टोटल समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 33 धावेची गरज. ग्रामपंचायत सदस्य उसरले मुकेशजी भगत साहेबांचा शुभागमन यावापर्यंत तिथे मंचावर स्पर्धेचे सर्व प्रवीण शेठ मात्रे यांच्या माध्यमातून खरं तर तुम्हाला इथे बोलवण्यात येते. यावा आपण मुकेशजी भगत साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सज्ज झालाय. राहुल भोहीर पहिला चेंडू टॅप केलाय. इथून मात्र मॅच पूर्णपणे झुकले आहे ते म्हणजे गावदेवी पाली संघ समोर आपण इथे पाहतो. गावदेवी पाली संघ फायनलच्या दिशेने रवाना होत चालत असताना आपण पाहतो येणारे 5 चेंडू 32 धावेची गरज आहे ते म्हणजे टीम जिंकण्यासाठी चिंचवली संघाला. गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवर सज्ज. अमोल शिल्केसाठी गोलंदाजी करत असताना इथे पहा हाफ ट्रॅकर पूल केलाय. बराच वेळानंतर मोठा फटका येईल का आणि क्षेत्ररक्षण तिथे चांगलं राहिलंय. पंचांचा इशारा येतोय हा चेंडू जाईल सीमा पार. येतोय शानदार षटकार. इथे देखील पहा प्रहार केला जातोय. असं म्हणतात ना वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. इथून आत्मविश्वास वाढवण्यासाठी ठोकलाय चौकार. ठोक डीजे. टोटल 4 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे. टोटल 20. येणारे 3 चेंडू 22 धावेची गरज. आता मात्र प्रहार करत असताना मिड विकेट मध्ये जाळं रचलं होतं आणि तिथून मात्र अमोल शेलके सापडतोय. दुसरा करारा झटका.
तर पुढील होणारी मॅच जय बापदेव मिहिका 11 जय बापदेव पाली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल ओम गुरुदत्त शिवकर या दोन टीम दरम्यान पुढचा सामना खेळवला जाईल. शिवकर टीमने खरं तर टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्यामुळे मी विनंती करेल दोन्ही टीमला आपण सज्ज राहायचे. या मॅच नंतर लगेचच सामना खेळवला जाईल. अकोट टप्प्याचा चेंडू पीच झाला तर कोलवर राहिला. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाहीये. इथून मात्र विजयी संघ ठरतोय तो म्हणजे गावदेवी पाली. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन टीम पाली संघ. आणि खरं तर श्रीराम 11 चिंचवली संघाने देखील पहिला सामना जिंकला, दुसऱ्या सामन्यामध्ये परास्त झाला. तिथून देखील पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देऊ टीम चिंचवली संघाला. चांगला खेळ केला त्यांनी, चांगलं क्रीडा कौशल्य दाखवलं, त्याबद्दल